एसएससी जीडी मध्ये 140 प्लस स्कोर आरपार करायचा असेल तर त्यासाठी कोणती रणनीती आखली पाहिजे, कशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचे जे उरलेले 15 ते 40 दिवस आहे या दिवसामध्ये आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे, कोणकोणत्या टॉपिकला महत्व दिलं पाहिजे जेणेकरून आपले जे काही मार्क आहे ते येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त येणार आहे। मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की येणारी एसएससी जीडी भरती ही बंपर असणार आहे। बघा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या ज्या काही 25,000 जागा आलेल्या या खूप जास्त जागा वाढणार आहे। अगोदर 2024 ची भरती आली होती त्यामध्ये जाहिरातीमध्ये 39,000 जागा होत्या पण शेवटीला त्या जागा 53,000 पर्यंत गेल्या। ते फक्त 2024 लाच नाही झालं तर 2022, 23 मागच्या 2-3 भरत्यांमध्ये तसंच झालं होतं। शेवटीला त्या जागा वाढल्या होत्या। तसंच या भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा आहे, खूप जास्त जागा असणार आहे म्हणून तयारी चांगली करा। राहिलेले जे काही 15 ते 40 दिवस आहे त्या दिवसाचं योग्य नियोजन करायचंय कारण तुमची परीक्षा आता 27 एप्रिल पासून सुरू होणार आहे। मग काही जण आता तुम्हाला तो स्लॉट बुकिंगचा ऑप्शन दिलेला आहे, स्लॉट कशा पद्धतीने बुक करायचा त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि एसएससी जीडी बद्दलचे आयएमपी व्हिडिओ आपण डेली टाकत आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याची तुम्हाला खूप जास्त जी काही महत्वाची असलेली अपडेटेड असलेली जी महत्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत आली पाहिजे। ठीक आहे, आता बघा 27 एप्रिल पासून परीक्षा सुरू होतीये, मग तुम्ही आता स्लॉट प्रिफरन्स दिला असन, तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा द्यायचं ठरवलं असेल तर तुमची परीक्षा 27 एप्रिल ते 2 मे च्या दरम्यान राहू शकते। मग 27 एप्रिल पहिल्या दिवशी येऊ शकते, 28 एप्रिल, 29 एप्रिल, 30 एप्रिल, 31 एप्रिल नसतो। ठीक आहे, त्यानंतर मग 1 मे, 2 मे या 4-5 दिवसाच्या मध्ये कधीही येऊ शकते। मग त्यासाठी इथून पुढे तुमच्याकडे आता दिवस किती राहिले तर फक्त 15 दिवस जास्तीत जास्त राहिले। मग या 15 दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि जर तुम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रिफरन्स दिला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 40 दिवस मिळणार इथून पुढे। मग त्या दिवसाचं नियोजन तुम्ही ठरवायचंय कशा पद्धतीने करायचं, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणते टॉपिक वाचा, काय काय करायचंय शेवटच्या काळामध्ये जेणेकरून आपला स्कोर जो आहे तो 140 च्या पुढे आपल्याला नेता येणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना येत असतो मागच्या भरतीचा कट ऑफ 109 वरती लागला होता, मग हा कट ऑफ डायरेक्ट 140 लागन, 135 लागन, 130 लागन असं होणार नाही। वाढला जरी कॉम्पिटिशन वाढतंय, वाढला जरी तर 5 मार्कानं 6 मार्कानं कट ऑफ वाढू शकतो, वाढला तर वाढला 8 ते 9 मार्कानं वाढू शकतो, त्याच्या पुढे कट ऑफ कधीही वाढत नाही। मग लक्षात ठेवा त्या ठिकाणी की आपल्याला येणारी जी काही परीक्षा आहे, येणारी जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवण्याची मोठी सुवर्ण संधी असणार आहे। आता बघा लगेच आपण थोडक्यात समजून घेऊया 4 विषय आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे। गणिताचे 20 प्रश्न येतात 40 मार्कासाठी असतात, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न येतात 40 मार्कासाठी असतात, जीके हिंदी 20-20 प्रश्न प्रत्येकी 40-40 मार्कासाठी, असे एकूण 80 प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात आणि ते 160 मार्क आपल्याला देऊन जाणार आहे। 160 पैकी 140 च्या पुढे आपल्याला जायचंय। मी कधी सांगत असतो की टार्गेट आपले मोठे असले पाहिजे। जर आपण एवढं मोठं टार्गेट ठेवलं तर आपल्याला एवढं तरी भेटत असतं, पण आपण अगोदरच समजून घेतलं की मला 110 मिळवायचे तर 110 मिळणार नाही तर गाडी कधीही रिवर्स येणार आहे। लक्षात ठेवा, म्हणून ठरवायचं टार्गेट ठेवायचं 140, 140 च्या पुढे मी मार्क घेणार म्हणजे घेणार जेणेकरून मला त्या ठिकाणी परीक्षेला 125, 130 असे मार्क येतील आणि माझं सिलेक्शन फिक्स होईल। आलं लक्षामध्ये? आता बघा सगळ्यात महत्वाचं या त्रिसूत्रीला आपल्याला फॉलो करायचंय। कोणती त्रिसूत्री तर गणित, बुद्धिमत्ता, हिंदी या तिन्ही विषयामध्ये मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तिन्ही विषय माझ्या हातातले। गणिताचं काय विचारतात हे मला माहिती आहे, बुद्धिमत्ताचं काय विचारतात हे मला माहिती आहे, हिंदीचा जो काही फोकस असतो तो जास्त करून शब्दार्थावरती असतो। मग मी ज्या गोष्टी मला माहिती आहे, ज्या गोष्टी हातातल्या आहेत त्याचा वारंवार सराव करणार, त्याचे प्रश्न अगोदर मी मिळवून घेणार आहे। बघा गणिताचे 20 प्रश्न आहे, गणिताचे कॉमनली मी तुम्हाला टॉपिक अगोदरच सांगितले होते, परत एकदा आजच्या लेक्चर मध्ये आपण त्याबद्दल डिस्कस करणारच आहे। तर गणिताचे हे जे काही 20 प्रश्न आहे 20 पैकी तुम्ही त्या ठिकाणी 17 क्वेश्चन तरी बरोबर आणायचे। प्लॅन तुम्हाला सांगतो आणि येत असतात मुलांचे 20 पैकी 20 बरोबर येतात गणितात। आणि बुद्धिमत्तामध्ये तर एक पण चुकू देऊ नका कारण बुद्धिमत्ता सोपं विचारत असतात, एखादा चुकला तर चुकला, मग तिथं तुम्ही बुद्धिमत्तामध्ये 19 क्वेश्चनचा प्लॅन करू शकता। वेळेचं मॅनेजमेंट प्रॉपर जमलं पाहिजे त्याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, कशा पद्धतीने द्यायचा। ठीक आहे, त्यानंतर बघा आता जीके, जीके हे अनएक्सपेक्टेड असतं, कधी काय विचारतील, करंट अफेअरचे कोणते क्वेश्चन विचारतील, कोणत्या घडामोडीवरती विचारतील त्याबद्दल आपल्याला सांगता येत नाही। इतिहासाचं नेमकं प्राचीन इतिहासातला प्रश्न येईल का, मध्ययुगीन मधला येईल का, आधुनिक मधला येईल, त्यात बी तो खूप मोठा साठा आहे। त्यामधलं नेमकं काय विचारणार आहे ते आपण फिक्स सांगू शकत नाही, म्हणून जीकेला थोडंसं साईडला ठेवायचंय। मग इथं आला आपला हिंदी,
तर हिंदीचे प्रश्न हे शब्दार्थावरती जास्त अवलंबून असतात. वाचल्या वाचल्या बऱ्यापैकी लक्षात येत असतं. बरेच विद्यार्थ्यांनी हिंदीचा अभ्यास न केल्यानंतर सुद्धा 40 पैकी त्यांना त्या ठिकाणी 36, 38, 34, 32 असे मार्क येतात. जर तुम्ही थोडं जरी वाचन केलं, हिंदीला 10 दिवस जरी दिले तुम्ही ना, तरी भरपूर झाले. फक्त वाचन पाहिजे, रिव्हिजन पाहिजे जास्तीत जास्त त्यासाठी. ठीक आहे, मग इथं हिंदीमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन आपण गलती से मिस्टेक असा चुकला तर ठीक आहे, म्हणून तो एक क्वेश्चन गेला तर गेला. त्यानंतर बघा आता जीके चे तुम्हाला 20 क्वेश्चन विचारतात. तर ह्या 20 क्वेश्चन पैकी 7 ते 8 क्वेश्चन हे स्टॅटिक जीके चे असतात दादा. कशाचे असतात? स्टॅटिक जीके चे असतात. मग हे स्टॅटिक जीके 7 ते 8 क्वेश्चन देणार आहे. जसं गणिताचे तुम्हाला टॉपिक माहिती आहे, प्रकार माहिती वेगवेगळे, इथून प्रश्न येणार आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस केलेली असन, पीवायक्यू ची चांगली प्रॅक्टिस केलेली असन, तर गणित तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून देणार आहे. बुद्धिमत्ताचे तुम्हाला एवढे एवढे टॉपिक परीक्षेला विचारतात ते माहितीये, प्रकार कोणकोणते विचारतात ते माहितीये, तुम्ही सराव केला बरोबर आहे तर तुम्हाला मार्क मिळणार. हिंदीचे तुम्हाला माहितीये शब्दार्थावरती जास्त फोकस असतो. व्याकरणाचे 2-4 टॉपिक, 4-5 प्रश्न, 5 ते 6 प्रश्न, 5 प्रश्न व्याकरणावरती येतात, 5 प्रश्न उतारावरती येतात. मग उताराचे 5 चे 5 प्रश्न बरोबर येणार म्हणजे येणार, वर बघायचंय खाली उत्तर लिहायचंय. त्यात एखादा समानार्थी म्हणजे पर्यायवाची शब्दावरती आला तर येऊ शकतो, तेवढं फक्त आपलं वाचन असणं गरजेचं आहे. ते पण सांगतो हिंदीचे महत्वाचे कोणते टॉपिक आहेत, जीकेचे कोणते, ठीक आहे, त्यानंतर गणिताचे कोणते, बुद्धिमत्ताचे कोणते, पण त्या अगोदर ह्या गोष्टी लक्षात घ्या. स्टॅटिक जीकेचे 7-8 प्रश्न फिक्स असतात. जसं गणित तुम्हाला माहिती आहे फिक्स आहे, तसं स्टॅटिक जीके काय विचारणार आहे हे फिक्स आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग तिथून 60 जे क्वेश्चन येणार आहे ते फिक्स करा अगोदर, याला वेळ द्या अगोदर. जर तुम्ही आतापर्यंत दिला नसेल तर स्टॅटिक जीकेला जास्त वेळ द्यायचा आहे जीके मध्ये. मग इथून 7-8 क्वेश्चन मधले हे समजा तुमचे 6 क्वेश्चन जरी फिक्स झाले, त्यानंतर उरलेले हे जे काही 14 क्वेश्चन आहे अंदाजे तुक्के मारून, आणि तुक्का मारणं सोडायचा नाही, कारण तुमची जी काही जीडीची परीक्षा आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग खूप कमी असते. म्हणून एक पण प्रश्न सोडायचा नाही, तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे. मग 14 प्रश्न असे, त्या 14 मधले तुम्हाला कुठेतरी 5 प्रश्न तर जमणार असणार आहे, तुम्ही अभ्यास तर केलेला असणार आहे. मग 14 मधले 5 प्रश्न तुमचे बरोबर येतात. हे 6 प्रश्न ज्याचा तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे स्टॅटिक जीकेचा, आणि हे 5 प्रश्न ज्याच्यामध्ये कलम असतात राज्यशास्त्राचे, मग ते तुम्हाला कुठेतरी वाचनामध्ये आलेलं असतं, इतिहासातला एखादा प्रश्न कळून जात असतो. ठीक आहे, त्यानंतर बाकीचं विज्ञान वगैरे असतील, चालू घडामोडीचा एखादा महत्वाचा पॉईंट तो लक्षात येतो लगेच. 6 आणि 5 11, आणि बाकीचे 9 मधले तुम्हाला अंदाजी टोले मारायचे, तर 2च अंदाजी टोले तुमचे लागले अशा आपण समजू. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, तरी तुमचे जीकेचे 13 क्वेश्चन बरोबर येत आहे. किती क्वेश्चन बरोबर येत आहे? 13 क्वेश्चन. आता लावा तुम्ही प्लॅनिंग की तुमचा स्कोर किती पर्यंत जातो. बघा 19 आणि 19 किती झाले? 38. 19 19 2 38, 19 त्रिक 57 झाले, आणि हे 11, हे दोन मी तिकडे टाकले होते, 57 आणि 10 67, 67 आणि 21 झाले 68. म्हणजे तुमचे 80 पैकी 68 क्वेश्चन बरोबर येत आहे. किती क्वेश्चन बरोबर येत आहे? 68 क्वेश्चन. मग 68 गुणेला तुम्ही जर 2 केलं तर 2 16, हातच्याला एक 2 16, 2 12 आणि 13, म्हणजे तुमचा स्कोर जो आहे तो 136च्या पुढे पुढे चालला जवळजवळ. अशा पद्धतीने नियोजन केलं तरी स्कोर कुठपर्यंत जाणार आहे तुमचा? 136चा. पण मला वाटतं आपण अजून इथं गणितामध्ये एक क्वेश्चन प्लस करू शकतो, जर अभ्यास आपला असेल तर. करत असतात मुलं, पैकीच्या पैकी मिळवत असतात. कैकीची स्ट्रॅटेजी काय असते? गणितामध्ये मी 20 पैकी 20, बुद्धिमत्तामध्ये तर 20 पैकी 20, हिंदीमध्ये 20 पैकी 20, म्हणजे 120 मार्क त्यांचे इकडेच मिळाले. आणि जीके त्यांना अंदाजी टोले मारूनच 15 ते 20 मार्क देऊन टाकतो. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन असतं. तशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा की मला गणितामध्ये एवढे टार्गेट ठेवायचे, एवढे क्वेश्चन बरोबर आणायचे, मग कोणते टॉपिक महत्वाचे त्याची एक लिस्ट बनवा. गणिताचे कोणते टॉपिक महत्वाचे, बुद्धिमत्ताचे कोणते महत्वाचे, जीके मध्ये काय महत्वाचे, हिंदीमध्ये काय महत्वाचे. आता बघा गणितामध्ये सगळ्यात महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगतो, तर तिथं लिहायचे तुम्ही सरासरी. हे टॉपिक अगोदर अभ्यासायचे, महत्वाचे सांगतो, म्हणजे सगळेच महत्वाचे, पण फोकस तुम्हाला याच्यावरती द्यायचा, याचा जास्त सराव करायचा आहे. त्यानंतर बघा सरळ व्याज प्लस चक्रवाढ व्याज, त्यानंतर नफा तोटा यावरती वारंवार प्रश्न विचारलेले. शेकडेवारी हा एक महत्वाचा आहे. भूमितीवरती जास्त प्रश्न विचारत नाही, भूमितीच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्या एसएससी जीडीच्या परीक्षेला भूमितीवर जास्त विचारत नाही, एखादे 2 प्रश्न विचारले तर विचारतात, जास्तही तिथं वेळ वाया घालवायचा नाही. तर सरासरी टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, त्यावर 100% प्रश्न येणार आहे. सरळ व्याज चक्रवाढ व्याज दोन्ही वरती प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, पण सरळ व्याज वरती तरी येणार 100%. नफा तोटावरती प्रश्न येतात, त्यानंतर शेकडेवारीवरती प्रश्न विचारत असतात. त्यानंतर तुम्हाला गुणोत्तर हे एक टॉपिक चांगलं करायचंय. गुणोत्तर, भागीदारी, मिश्रणे यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर बाकीचे सगळे प्रश्न हे बऱ्यापैकी बेसिक वरती असतात.
2 प्रश्न हे बॉड मास वरती असतात परीक्षेला, बॉड मास. मग इथं तुम्हाला सरावच लागणार आहे. एवढं जरी तुम्ही गणिताचं केलं तर 20 पैकी 15-16 क्वेश्चनच्या आसपास तुम्ही जातात. बाकीच्या टॉपिक मधले मग 5-6 क्वेश्चन बाकीच्या टॉपिक मधले येणार आहे. पण आता तुमचा अभ्यास नसल किंवा असन जरी तरी ह्या टॉपिकचा काय करायचं, शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त सराव करायचा आहे. बुद्धिमत्तामध्ये बी काय बघा, संख्या मालिका, अक्षर मालिका, इथं तर तुम्हाला सगळं चांगलं येतच. संख्या मालिकाचेच 2-1 प्रश्न मिळतील, अक्षर मालिकाचे 2-3 प्रश्न विचारतील. अक्षर मालिकामध्ये सांकेतिक भाषा महत्वाचं आहे, समसंबंध महत्वाचं आहे. ठीक आहे, इथं नवीन त्यांनी एक टाकला आता, इंग्रजी वर्णक्रमानुसार रचना करणं. मग त्या ठिकाणी तुम्हाला ABCD समजली पाहिजे, ती रचना करता आली पाहिजे, तो एक टॉपिक महत्वाचा आहे. आणि इथं 2 ते 3 प्रश्न हे आकृत्यावरती येत असतात. मग दडलेली आकृती शोधणं, कागदाच्या घडीवाली आकृती, आरशातील प्रतिबिंब, अशा टाईपचे प्रश्न. आकृत्या मोजणे, तिथून सुद्धा एक प्रश्न 100% येणार आहे. मग तुम्हाला एखाद्या आकृतीमधले त्रिकोण मोजायचे सांगतील, चौरस मोजायचे सांगतील, चौकोन मोजायचे सांगतील, पण बुद्धिमत्ता हातातला विषय, मार्क मिळून देणार तुम्हाला पैकी का पैकी. आणि एखादे 2 प्रश्न विधानेवरती राहत असतं बघा, विधाने व निष्कर्ष अशा संबंधित. बैठक व्यवस्थेवरती 100% 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. महत्वाचे टॉपिक सांगतोय, लिहून घ्या सगळ्यांनी. गणित बुद्धिमत्ताचे एवढे टॉपिक भरपूर झाले, चांगले मार्क मिळतील. आता हिंदीमध्ये काय आपण बघूया. तर बघा, ज्याला आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द म्हणतो, इकडे हिंदीमध्ये पर्यायवाची शब्द असतात, यावरती सरासरी 2 प्रश्न असतात. विलोम शब्दावरती 2 प्रश्न म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, शब्द समूहाबद्दल 1 शब्द, त्याच्यावरती जवळजवळ 1 ते 2 प्रश्न असतात. मुहावरेवरती वारंवार 2 प्रश्न विचारलेले प्रत्येक प्रश्नपत्रिकेवरती मागच्या 3 वर्षापासून 2-2 प्रश्न मुहावऱ्यावरती विचारलेले, म्हणजे वाक्यप्रचार आपण ज्याला म्हणत असतो त्यावरती सारखे सारखे प्रश्न परीक्षेला. आलं लक्षामध्ये? म्हणजे इथंच तुमचे जवळजवळ 8 ते 9 क्वेश्चन बरोबर होतात या 4च याच्यामध्ये. आणि येणारे फिक्स बघा, पर्यायवाची 2 प्रश्न फिक्स असतात, विलोम शब्द विरुद्धार्थी 2 प्रश्न फिक्स असतात. त्यानंतर बघा, या ठिकाणी शब्द समूहाबद्दल 1 शब्द, 1 ते 2 प्रश्न फिक्स असतात. मुहावऱ्यावरती 2, कधी कधी 3 पण विचारतात. मग इथंच 8 फिक्स झाले. आणि हिंदीमध्ये 5 मार्काचा म्हणजे 5 प्रश्नाचा उतारा असतो. 8 आणि 5 किती झाले रे? 13. या 13 मधले बी 5 प्रश्न व्याकरणाचे असणारे, सॉरी ह्या 13 तरी इकडचे असणारे, 13 नंतर प्लस 5 प्रश्न व्याकरणाचे असणार, ज्यामध्ये तुम्हाला संज्ञा, बरोबर आहे, विशेषण वगैरे शब्दांच्या ज्या जाती असतात त्यावरती प्रश्न येतील. आणि अजून यामध्ये एखादा 2 प्रश्न हा शब्दार्थावरती येऊ शकतो. आलं लक्षामध्ये? शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, एखादं वाक्य चुकीचं लिहिलेले ते बरोबर करा. सिंपल प्रश्न. म्हणजे हिंदी तुम्हाला हातातले मार्क आहे असं आपण समजू शकतो. आणि पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारे विषय. जीके मध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की स्टॅटिक जीके तिथं 8 क्वेश्चन जवळजवळ विचारतात. 20 पैकी 8 ते 9 क्वेश्चन असतात. कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायची आणि हे 8 क्वेश्चन बरोबर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टॅटिक जीके मध्ये बी सण उत्सव विचारतात. एखादा खेळ आहे, मग त्या खेळामध्ये किती खेळाडू खेळत असतात, किंवा एखादा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. समजा रोहित शर्मा आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, क्रिकेटशी संबंधित आहे, अशा प्रकारचे. किंवा एखादं वाद्य आहे, त्या वाद्याशी संबंधित कोणता प्रसिद्ध व्यक्ती आहे. ठीक आहे, एखाद्या राज्याची राजधानी कोणती आहे, एखाद्या देशाचं चलन कोणतं आहे, अशा टाईपचे फिक्स प्रश्न विचारत असतात. महत्वाचा दिन विशेष विचारतात. राष्ट्रीय मतदार दिन कधी आहे, बरोबर आहे, जागतिक एड्स दिन कधी आहे, अशा संबंधित प्रश्न विचारत असतात. स्टॅटिक जीके मध्ये जे फिक्स असतात, तिथं तुमचं वाचन चांगलं असलं, शेवटच्या येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही जास्त फोकस जीकेला देणार असन किंवा जीकेचा अभ्यास तुम्ही केला नसेल, शेवटच्या काही दिवसासाठी ठेवला असन, तर स्टॅटिक जीके पहिले घ्या, वाचन करा जास्तीत जास्त स्टॅटिक जीकेचं. ज्या गोष्टी येण्यासारख्या समजा त्या तोंडपाठ करून टाका. लोकनृत्यावरती एक प्रश्न येतात, म्हणजे कोणत्या राज्याचं कोणतं नृत्य आहे, त्यावरती फिक्स प्रश्न असतो, म्हणजे असतं महाराष्ट्राची लावणी, केरळचं कथक. ठीक आहे, अशा पद्धतीनं मग ते त्या ठिकाणी ज्या हातातल्या गोष्टी त्या क्लिअर करायच्या आहे. इतिहासामध्ये बी प्राचीन इतिहास महत्वाचा आहे बघा. भूगोलामध्ये बी भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. भारताचा भूगोल जास्त महत्वाचा आहे, महाराष्ट्राचा भूगोल तिथं जास्त महत्वाचा नाही. आलं लक्षामध्ये? राज्यशास्त्रामध्ये तर तुम्ही हातातले मार्क मिळवू शकतात, कारण राज्यशास्त्रामध्ये भाग विचारत असतात, त्यानंतर परिशिष्ट विचारत असतात. ठीक आहे, त्यानंतर कलम विचारत असतात सोपे सोपे, मग त्या गोष्टी तर तुम्ही तोंडपाठ करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला जीके कव्हर करायचंय, अशा पद्धतीने हिंदी कव्हर करायचंय. गणित बुद्धिमत्ताचा अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा प्लॅन ठेवायचा आहे सगळ्यांनी, त्यावेळेस तुमचं सिलेक्शन फिक्स होणार आहे. चांगली पोस्ट मिळणार आहे तुम्हाला. CISF पोस्ट चांगली असते, त्यासाठी बरेच जण प्रयत्न करत असतात. आणि ती पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 120 प्लस स्कोर करावाच लागणार आहे. भेटली तुम्हाला ती पोस्ट, ठीक आहे, पण अशा पद्धतीने नियोजन केलं, तयारी केली, तेव्हा गणित पैकीच्या पैकी मार्क देणार, बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मार्क देणार. आणि आपलं जे काही त्या ठिकाणी जीके थोडंसं मागं असू शकतं, पण तरी अंदाजे टोले मारून 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 आपले ते प्रश्न बरोबर येतात.
ठीक आहे, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने नियोजन करा. येणारी परीक्षा 15 ते 20 दिवसामध्ये आहे. शेवटीला जास्तीत जास्त टेस्ट सोडवा. जर इतर ठिकाणी टेस्ट नाही सापडल्या तर आपली जी काही एसएससी जीडीची जी टेस्ट सिरीज आहे ती आपल्या बॅच मध्येच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामधल्या टेस्ट सोडवा. 10 टेस्ट आपण टाकलेल्या आहे, अजून 10-12 टेस्ट आपण टाकणार आहे त्यामध्ये. अशा पद्धतीच्या तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या शेवटच्या काळामध्ये. कारण इथं एसएससी जीडी मध्ये टायमिंग मॅनेजमेंट महत्वाचं आहे. 60 मिनिटामध्ये 80 प्रश्न सोडवायचे असतात. गणित बुद्धिमत्ता खूप जास्त वेळ खात असतं. मग टाइम मॅनेजमेंट प्रॉपर असणं किती महत्वाचं आहे तुम्हीच बघा आता. पीवायक्यू जास्तीत जास्त सोडवा, अनालिसिस जास्तीत जास्त करा. आपण त्या ठिकाणी एसएससी जीडीचे जे काही लाईव्ह लेक्चर आहे ते घेऊन येणार आहे. फक्त तुम्ही सांगायचंय की गणित बुद्धिमत्ताचे चालू करायचे की फक्त गणिताचे चालू करायचे. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं फक्त गणिताचे चालू करायचे का बुद्धिमत्ताचे चालू करायचे की गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळती चालू करायचे. तशा पद्धतीने आपण सिरीज चालू करणार आहोत. लवकरच ती सिरीज आपण चालू करूया, ज्यामध्ये पीवायक्यू प्रश्न प्लस संभाव्य प्रश्न दोन्ही मिळते प्रश्न घेऊ. म्हणजे तुमचा पीवायक्यूचा पण सराव होणार, पीवायक्यू कसे आले होते ते कळणार आणि येणारे प्रश्न कसे येऊ शकतात ते पण तुम्हाला कळणार आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपण शेवटचा व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला पीवायक्यू द्या, कोणी सांगितलं संभाव्य द्या. मग दोन्ही विद्यार्थ्यांना मिक्स असा आपण देण्याचा प्रयत्न करू, कारण पीवायक्यू महत्वाचे परीक्षेसाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी कसे प्रश्न येऊ शकतात ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. त्यासाठी आपली ही जी काही सिरीज आहे ती लवकरात लवकर चालू करायची आपल्याला. त्यासाठी हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्याला शेअर करा, जेणेकरून आम्हाला वाटत असतं की आपण जी माहिती विद्यार्थ्यांना देतोय, आपण जो कंटेंट काढतोय, आपण जे लेक्चर घेणार आहे त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतोय. मग त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे. सगळ्यांनी कमेंट सुद्धा करायची आहे की तुम्हाला कशा पद्धतीचे लेक्चर हवे आहे, तसे आपण युट्यूबवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. सिरीज आपण घेऊया पीवायक्यूची आणि संभाव्यची. ठीक आहे, ती सिरीज तुमची जवळजवळ उद्या किंवा परवापासून जास्तीत जास्त सुरू होणार आहे. ठीक आहे, आला लक्षामध्ये. आता अजून कोणती अडचण असली तुमची परीक्षा संबंधित तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. जय हिंद.